लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 8 मतदारसंघांसह देशभरातील 89 जागांवर उद्या मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, त्याचबरोबर हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती आणि वर्धा या एकूण 8 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान पार पडणार आहे। तर देशभरातील 89 जागांसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। तर उद्या एकूण महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे। त्यामध्ये नांदेड, परभणी, अमरावती, वर्धा इतकंच नाही तर यवतमाळ, वाशिम या मतदारसंघांचा देखील समावेश आहे। आणि या संदर्भात हिंगोलीमधून आमचे प्रतिनिधी रमेश शेंडगे सध्या आपल्या सोबत आहेत। रमेश, हिंगोलीमध्ये सध्या काय तयारी आहे? उद्या मतदान या ठिकाणी होणार आहे। निश्चितच सागर, उद्या हिंगोली लोकसभेसाठी जे आहे ते दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। आणि या मतदान प्रक्रियेसाठी जे आहे ते आज सकाळपासून जे काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांचं यंत्र सामग्री घेण्यासाठी हिंगोलीच्या शासकीय निकेतन विद्यालयामध्ये जमलेले आहेत। आणि या ठिकाणी आता हळूहळू सर्व कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी सर्व साहित्य घेऊन रवाना होत आहेत। जवळपास हिंगोली लोकसभेतील 6 विधानसभेमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। वसमत, कळमनुरी, हिंगोली, त्याचबरोबर तिकडे नांदेड जिल्ह्यातील हदगाव, उंबरखेड आणि अशा एकूण जे 6 विधानसभा आहेत। आणि या 6 विधानसभेमध्ये जवळपास 18 लाख मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आणि त्याच मतदानाची तयारी जी आहे ती प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे। आपण जर इकडे बघायला गेलं तर इकडे हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व निवडणूक जिल्हाधिकारी जे आहेत ते या सर्व प्रक्रियेवर लक्ष देऊन आहेत। सकाळपासून या ठिकाणी हे जिल्हाधिकारी ठाम मांडून आहेत आणि पूर्ण जे काही प्रक्रिया आहे निवडणुकीची, त्याचबरोबर जे काही वाहनं जवळपास 500 वाहनांचा ताफाही या ठिकाणी सज्ज करला। तर थोड्या वेळात जे आहेत ते सर्व वाहन निवडणूक केंद्रामध्ये आपापलं साहित्य घेऊन रवाना होणार आहेत। नक्कीच रमेश, तुम्ही आपल्या